ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं ईशमालंदीवल्लभं. पवित्र सलीला इंद्रायणी मातेच्या तीरावरती संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या भगवान सिद्धेश्वरांच्या सन्निकट संत मांदियाळींच्या समोपस्थितीत जगद्गुरु तुकोबरायांच्या या प्रातिभ अनुभूतीतून श्रीगुरूंच्या प्रसादातून प्राप्त झालेले हे जे दिव्य अक्षर आहेत, त्या दिव्य अक्षरांचा अष्टादशाच्या माध्यमातून आपण क्रमशः पूजनीय महाराजांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व जिज्ञासू अभ्यासकांच्या मांदियाळींच्यामध्ये या गाथेचं चिंतन करत आहोत. करुणी आयती सत्यभामा मंदिरी वाट पाहे तव टळून गेली रात्री. 3801 क्रमांकाचा अभंग. करुणी आयती सत्यभामा मंदिरी वाट पाहे तव टळून गेली रात्री. न येता देव येती काम लहरी पडिली दुश्चित्ती तव तो कवाड हिमकारी ओ. भगवंताच्या आणि गवळणींचा जो वेगवेगळ्या स्वरूपामध्ये संवाद झाला, त्या संवादाचा अनुवाद जगद्गुरू तुकोबराय ह्या गवळणींच्या माध्यमातून करतायत. ह्या गवळणींच्या सगळ्या इंद्रियांचा विषय हा परमात्मा झाला आहे. सर्व इंद्रियांच्या माध्यमातून ह्या गोपिका भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिरसाचं पान करत आहेत. म्हणून तर त्यांना गोपी अशी ही संज्ञा दिलेली आहे. गोभिः इंद्रियैः
पिबती श्रीकृष्ण रसम इति गोपीही. सगळ्या इंद्रियांच्या माध्यमातून भक्तिरसाचं पान करतायत अशा गोपी आहेत. नेत्राच्या माध्यमातून रूपमाधुर्याचं आस्वादन करतायत. कानाच्या माध्यमातून भगवंताच्या त्या वंशध्वनीचं श्रवण करतायत. भगवंताच्या चरणारविंदी असणाऱ्या पुष्पांचं अवघ्राण त्या करतायत. त्वचेने भगवंताचं जे दिव्य स्वरूप आहे त्याचा स्पर्श करतायत. किंबहुना विषयतो त्यांचा झाला नारायण ह्या न्यायाप्रमाणे त्या सगळ्या गोपिकांचा विषय हा भगवंत झाला आहे. श्रुतींनी सांगितलं की तो परमात्मा तर डोळ्याच्या पलीकडे आहे. न तत्र चक्षुर्गच्छति. तो शब्दाने वर्णन करता येत नाही. न वाग गच्छति. मनाने त्याचा संकल्प विकल्प करता येत नाही. नो मनो. बुद्धीने त्याला जाणता येत नाही. न विद्मो न विजानीमो. कारण असं आहे तो श्रोत्राचा श्रोत्र आहे, मनाचा मन आहे, वाचेचा तोही वाचा आहे, प्राणाचाही प्राण आहे. त्यामुळे श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनोयत वाचोह वाचम सहु प्राणश्च प्राणः चक्षुश्च चक्षु अतिमुच्च धीराः प्रत्यास्मात् लोका अमृता भवन्ति. श्रुतीने त्या परमात्म्याचं असं वर्णन केलं आहे की जिथे मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न रिगे, इंद्रिया किरजोगे काय होईल. अर्थात ज्ञानक्षेत्रामध्ये त्या परमात्म्याचं वर्णन अशा स्वरूपाचं केलं आहे. परंतु भक्तीच्या क्षेत्रामध्ये तो परमात्मा नेहमी आमच्या डोळ्यासमोर असला पाहिजे. त्याचं श्रवण आमच्या कानावरती नेहमी आलं पाहिजे. तव कथामृतं तप्त जीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमंगलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जनाः. अर्थात ह्या भगवत कथेचे जे षड्गुण आहेत ते आमच्या कानावरती नेहमी पडले पाहिजे. म्हणजे ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये तो परमात्मा इंद्रियांच्या अतीत आहेत, पण भक्तीच्या क्षेत्रामध्ये तो परमात्मा डोळे भरून या पाहिन तुझे रूप तेची मज सुख देई देवा. अशा भूमिकेमध्ये त्या गोपिका आहेत. म्हणजे त्या ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीच्यामध्ये रंगलेल्या त्या सगळ्या गोपिका आहेत. त्यामुळे त्यांना आता ज्ञानाचं कौतुक नाही. मग त्या गोपिकांना कोणी योगाचं कौतुक सांगितलं. अहो, योगी तर ध्यानाच्या माध्यमातून मनाला वशीकृत करून निरंजन निष्क्रिय अकिंचन स्वरूपाचा जो परमात्मा आहे त्याचं ज्योतीच्या स्वरूपामध्ये चिंतन करतात, ध्यान करतात. मग तुम्ही सुद्धा ध्यान करा. त्या गोपिका म्हणतात यदि परम पश्यन्ति पश्यन्तु ते. त्या योग्यांना ध्यानाच्या माध्यमातून मनाला वशीकृत करून त्या निर्गुण निराकार तत्वाचे ज्योतीचं चिंतन करायचं असेल तर ते करू द्या. आमचं त्याला नान आहे. पण तुम्ही आम्हाला हे सांगू नका. मग तुम्हाला काय बघायचं आहे? यमुनेच्या वाळवंटामध्ये नील ज्योती जी सगुण साकार स्वरूपामध्ये आहेत तेच आमच्या नित्य डोळ्यासमोर राहावी हीच आमची कायमची इच्छा आहे. अस्माकंतु तदेव लोचन चमत्काराय भूयात चिरम. आमच्या डोळ्यासमोर ती दिव्य नीलज्योत कायम असावी. त्या कालिंदीच्या वाळवंटामध्ये असणारी ती नीलज्योत आहे. कालिंदी पुलिनेषु यत् किमपि तन नीलम अहो धावती. धावणारी जी नीलज्योत आहे ती आमच्या डोळ्यासमोर असावी. म्हणून योग्यांचंही कौतुक नाही या गोपिकांना, ज्ञानाचंही कौतुक नाही. या गोपिकांना भगवंताच्या नित्य निरतिशय संगतीची सुखाची अपेक्षा आहेत. एकदा दर्शन झाल्यानंतर
पुन्हा 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 त्या परमात्म्याचं दर्शन व्हावं, अर्थात त्या परमात्म्याचा विरह कोणत्याच पद्धतीने सहन होत नाही, पण त्या विरहामध्ये सुद्धा त्या परमात्म्याच्या गुणांचं, लीलेचं, धामाचं त्या आस्वादन करतात. म्हणून नारद महर्षींना त्यांची आठवण झाली. यथा व्रज गोपिकानाम, त्या गोपिका जसं भगवंताचं महात्म्य न विसरता त्या सगुण साकार परमात्म्याच्या स्वरूपाचा अंगसंगाची ते अपेक्षा करतात, असाच संवाद भगवान श्रीकृष्ण आणि सत्यभामा या दोघांच्या मध्ये झालेला जो काही प्रेम संवाद आहे, तो 3 गवळणींच्या मध्ये क्रमशः येणारा जो संवाद आहे तो 3 गवळणींच्या मध्ये आहे. आणि तो संवाद काय आहे ती प्रस्तावनेच्या मध्ये सगळं आता मी सांगितलं. आता फक्त जे बघायचं आहे ते अक्षरांच्या माध्यमातून बघायचं आहे. आणि त्यात काही मागे पुढे झालं तर पूजनीय महाराज सांगणारच आहेत, कारण ते सगळं सत्र त्यांनी ते करून ठेवलेलं आहे. फक्त आता त्यांच्या डोळ्यासमोर बसून ते बरोबर आहे की नाही हे बघून घ्यायचं आहेत आणि जिथे कुठे जमेल ते सांगणारच आहेत ते. त्यामुळे आता प्रस्तावना झाली आहेत असं समजून आपण ह्या अक्षरांना स्पर्श करूया आणि आपल्या ह्या वाणीला जगद्गुरू तुकोबारायांच्या या अक्षरांचा स्पर्श करून सबाह्य पुनीत होण्याचं सद्भाग्य ह्या वाणीला देऊया. 3802 801 करुणी ऐती सत्यभामा मंदिरी, वाट पाहे तव टळून गेली रात्री. न येता देव येती हृदय येती कामलहरी, पडिली दुश्चिती तव तो कवाड टिमकारी हो. सत्यभामा आदल्या दिवशी किंवा काही दिवसापूर्वी भगवंताचं जे बोलणं झालं असेल त्या दोघांच्या बोलण्यातला जो आंतरसंवाद आहे तो आंतरसंवाद लक्षात घेऊन आज परमात्मा आपल्या भेटी करता येणार आहेत, तेव्हा त्याच्या स्वागताकरता सगळ्या प्रकारची ही तयारी केलेली आहे. आणि भगवंताला षडोपचारे पूजा करायची आहेत, त्याला पुष्प आणलेले आहेत, त्याला नैवेद्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत आणि सगळी तयारी सत्यभामेने केली आहे. सत्यभामा मंदिरी आयती करोणी, सत्यभामेने मंदिरी म्हणजे आपल्या राजमंदिरामध्ये, आयती करोणी म्हणजे सगळ्या प्रकारची ही तयारी, स्वागताची सगळी तयारी तिने केलेली आहे. आणि सगळी तयारी झाल्यानंतर आता डोळे उघडे ठेवून परमात्म्याच्या आगमनाची प्रतीक्षा करण्याकरता ती वाट पाहत आहे. वाट पाहे, पण वाट पाहण्यामध्ये 1 प्रहर निघून गेला, 2 प्रहर निघून गेली, 3 प्रहर निघून गेली, असं करता 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 तव टळून गेली रात्री. सगळी रात्र समाप्त होत आलेली आहेत आणि आता कुठे पहाट होण्याची वेळ येते आहे. आणि लक्षात आलं देव न येता, आता काही देव येत नाही असं ती मनोमन म्हणू लागली. आणि देव येत नाही म्हणून त्या परमात्म्याच्या दर्शनाची अंतःकरणामध्ये जी अपेक्षा आहे, जी तीव्रता आहे, जी लालसा आहे, जणू काय त्या परमात्म्याच्या दर्शनाच्या कामनाच्या लहरी तिच्या अंतःकरणामध्ये प्रस्फुटित होत आहेत. पण परमात्मा अजूनही येत नाही म्हणून एका बाजूला ती चित्ताने अत्यंत दुश्चित्ती पडलेली आहेत की आता परमात्मा माझ्या भेटी करता येत नाही, मला त्याची आज काही भेट होत नाही, असा विचार करत असताना तोच तव तो कवाड टिमकारी ओ. तेवढ्यामध्ये भगवंत दरवाजाजवळ आला आणि दरवाजा वाजवला. द्वार पर भगवान ने दस्तक दी, मैं आया हूँ. एका हिंदी भाषांतर केलेलं आहे गाथेचं, ते मी पाहत होतो. भगवान सत्यभामा पूजा की सभी तैयारी की है उन्होंने और प्रतीक्षा कर रहे हैं. इतने में द्वार पर भगवान आए, दस्तक दे, आया हूँ मैं. मला बरं वाटलं की
की हिंदीमध्ये असं भाषांतर झालं आहे, इंग्रजीमध्ये असं भाषांतर झालं, वेगवेगळ्या भाषेत जर भाषांतर झालं तर असा अष्टादशा वेगवेगळ्या राज्यामध्ये झाला तर किती सुंदर गोष्ट घडेल आणि तशी घडावीत ती. याकरता आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे संसाधनं आहेत. प्रत्येकाच्या जवळ बुद्धी आहे. काहींच्याकडे लिहिण्याची कला आहे, काहींच्याजवळ बोलण्याची कला आहे, काहींच्याजवळ योग्य प्रकारचे अक्षरं संबद्ध करण्याची कला आहे, काहींच्याकडे टायपिंग करण्याची कला आहे. या सगळ्या कलेचा उपयोग जर करून घेतला ज्याच्या त्याच्या पद्धतीने तर ही वेगवेगळ्या भाषेमध्ये चांगल्या प्रकारचं भाषांतर होऊ शकतं, तसे वक्ते होऊ शकतात. जसं महाराष्ट्रामध्ये दिवाळीच्या पर्वात इथे अष्टादशा चालतो, तसं वेगवेगळ्या पर्वामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये सुद्धा अशी शक्यता घडण्याची जी संभावना आहे तशी घडावी अशी माऊलींच्या चरणी प्रार्थना करायला काहीच हरकत नाही. आणि तसे वेगवेगळे शिकलेले लोकसुद्धा तयार होत आहेत. एवढ्यामध्ये तो परमात्मा आला. दस्तक दी भगवान ने मैं आया हूं. आता ह्यामध्ये भक्त जरी झाला म्हणजे गोपिकाला कोणतं लिंग नाही, कोणतं वय नाही, ती एक वृत्ती आहे. गोपिका ही एक वृत्ती आहे. पण गोपिका ही जरी वृत्ती असली तर प्रत्यक्ष गोपिका होत्याच ना. आणि भक्त कोणत्याही शरीरात असला तरी त्यांच्या एका स्वभावाचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं. म्हणजे पुरुषाच्या देहाचं एक वैशिष्ट्य असतं, स्त्रीच्या देहाचं स्वभावाचं एक वैशिष्ट्य असतं. आणि म्हणून एखादी गोष्ट स्त्रियांना नकार द्यायचा असेल तर ते होकार देतात, आणि कधी होकार द्यायचा असेल तर नकार देतात. मला नाही जेवायचं, मला नाही यायचं. खरं म्हणजे मला यायचं असतं, बोलायचं असतं. म्हणजे मला ते कैलास महाराजांनी सांगितलं त्यांच्या अनुभूतीतून. म्हणजे ते म्हटले हे नकार द्यायचे असेल तर ते होकार दिला जातो, आणि होकार दिला जातो तो नकार तिथे अपेक्षित असतो. त्याप्रमाणे आता इतकी वाट पाहून सुद्धा सत्यभामा भगवंताच्या दर्शनाची अपेक्षा करत होती. आणि आता भगवंत बोलावं, भगवंताने माझ्याशी बोलावं, पाहावं, काही हितगुज करावं. पण परमात्मा आला. आणि आल्याबरोबर खरं म्हणजे त्याने बोलावं असं अपेक्षित आहे. पण ही काय म्हणते, परतासर बाजूला हो, थांबू नको माझ्यासमोर, डोळ्यासमोर येऊ नको. कळला तुझा भाव, तुझ्या अंतकरणातला जो भाव आहे तो स्वभाव जो आहे ना तो मला कळाला. काय स्वभाव आहे तुझा, कार्यापुरते दाविसी लाघव. जोपर्यंत तुला तुझं एखादं अपेक्षित कार्य आहे तोपर्यंत लाघव दाविशी. तू तुझं चातुर्य दाखवतो, गोड बोलतोस, वेगवेगळ्या प्रकारचा अभिनय करतोस, आणि तुझ्या मनाप्रमाणे इतरांच्या मनामध्ये तू अधिराज्य गाजवतोस. हा तुझा स्वभाव मी ओळखला आहे. बोल बोलितासी ते अगवी तुझी माव. बोलून बोलून तू फसवतोस. ही तुझी सगळी माव, ही तुझी माया, ही तुझी लबाडी मला कळाली आहे. कारण आहे म्हटले, जाणोनी समय उजडता आलासी. तू जाणून बुजून, तुला मी जी वेळ दिली होती, या निशा सर्वभूतानां तश्याम जागृती संयमी येशाम जागृती संयमी सा निशा पश्यतो मुने. तुला ज्या काळात यायला सांगितलं होतं त्यावेळेस तू आला नाहीस ना. तू जाणून बुजून अशी गोष्ट केली आहे. म्हणून जाणोनी उजडता, जाणून बुजून ही आता उजाडली आहे, सकाळ झालेली आहे, आणि त्यामुळे आलासी, तू आता आला आहेस. त्यामुळे तू माझ्याशी काही बोलू नको, तू माझ्याशी काही बोलू नको. पण हीच बोलते ना, मला तुझ्याशी बोलायचं नाही, मला तुझ्याशी बोलायचं नाही, मला तुझ्याशी बोलायचं नाही. या निमित्ताने हिनेच बोलायला सुरुवात केली. पण हिच्या लक्षात आलं मला बोलायचं नाही, पण न बोलण्याच्या निमित्तानं हिने बोलायला सुरुवात केली. तेव्हा ती आपल्या मनाशी म्हणू लागली, मीच वेडी तुझं लागी बोल. काय करावं म्हटले, आता मीच वेडी आहे आणि तुझ्याबरोबर मी बोलत आहे. मीच वेडी तुझं लागी बोल नाही. खरं म्हणजे मीच वेडी आहे. तुला बोलणं देऊन, तुला दूषण देऊन काही उपयोग नाही. कारण का म्हटले, दाना वेळे विटंबना झाली काही. दान देण्याच्या वेळेस जी काही विटंबना झाली आहेत, ती काय विटंबना झाली आहेत ती मागच्या सत्राच्या वेळेस सगळ्या कथा तुम्ही ऐकलेल्या आहेत. त्याची पुनरावृत्ती करून तुमचाही वेळ घ्यायचा नाही, मलाही ते माहिती नाही असं समजून ते सगळं तुम्हाला माहिती आहे. दाना वेळे विटंबना झाली काही मागुती. झाली काय, दानाच्या वेळेस पुत्र हाच पती जन्मजन्मी प्राप्त व्हावा
म्हणून त्या जे पाहिजे त्याच गोष्टीचं दान दिलं की ती गोष्ट मिळत असते. ह्या न्यायाप्रमाणे मी तुला दान दिलं. मागुती रुद्रासी भेटी दिली तई. आणि मग हनुमंतराची नंतरही त्या काळात भेट झाली. आणि हे सगळं तुला माहिती आहे. विश्वास तो तुझ्या बोला अजूनही तरी नाही रे. पण खरं सांग बरं, विश्वास तो तुझ्या बोला अजूनही तरी नाही रे. अजूनही तुझ्या बोलण्यावरती मी विश्वास ठेवला नाही असं झालंय का? अजूनही दिवस उगेपर्यंत तुझी मी वाट पाहिलीच ना. म्हणजे तुझ्या बोलण्यावरती अजून मी अविश्वास ठेवला असं झालंय का? ते तू अविश्वास दाखवला, पण मी मात्र विश्वास दाखवलेला आहे. तुझ्या बोलण्यावरती मी वाट पाहिली आहे. पण काय सांगू तुला आता, भ्रम होता तो अगवा कळो आला. परंतु तुझ्याविषयीच्या माझ्या अंतःकरणामध्ये जो भाव होता, पण आता तो भाव जो होता तसा भाव नाही म्हटले, तो भाव नव्हता, तो भ्रम होता. भ्रम होता आणि आता कळो आला. आता तो भ्रम तुझ्याविषयीचा तो मला कळून आला. मानवत होते मी भला भला. भला भला मी मानवत होते. तू अतिशय चांगला आहे, अतिशय दयाळू आहे, कृपाळू आहे, भक्तांच्या करता स्मरण केल्याबरोबर धावून येणार आहेस, असं म्हणून तुझ्याबद्दल मी भला 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 असं चांगलं चांगलं मी म्हणत होते. परंतु एक लक्षात आलं, जसं बोलतस तू तशी क्रिया करत नाही. म्हणून तुझ्या बोला क्रिया नष्टा. तू जसं बोलतोस ना तशी तू क्रिया करत नाही, म्हणजे तू क्रिया नष्ट आहेस. म्हणजे क्रियाप्रमाणे तू करत नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायचे बंधू म्हणतात, तुकया बंधू स्वामी कानड्या. कान्होबाराय म्हणतात, हा परमात्मा तसं मनालाही कळायला अवघड आहे, बुद्धीलाही कळायला अवघड आहे, किंबहुना उपलब्ध साधनांच्याद्वारे तो कळण्याकरता अवघड असल्यामुळे तो कानडा आहे, कानड्या आहेत, म्हणजे कळायला अवघड आहेत. परंतु असं असल्या तरी कौशल्या रे, तो अत्यंत कुशल आहे. एखादी गोष्ट कधी करून घ्यायची तो त्याला ही कळत असते. हा सगळा संवाद सत्यभामाही बोलत आहे. भगवंत काहीच बोलले नाही, परंतु भगवंताला बोलायचं होतं. त्याकरता काय बोलायचं होतं ते पुढच्या गवळणीमध्ये पाहूया. तव तो हरी म्हणे निजांगने ओ, लई नीच का देसील दोल हणे ओ, मजपे दुजे आले ते देव जाणे ओ, काय शब्द बोलसील ते उणे ओ. मागच्या गवळणीमध्ये सगळं संवाद हा सत्यभामेच्याकडनं होता. आता हा संवाद भगवान श्रीकृष्णाच्याकडनं आहे. तव हरी म्हणे, भगवंत बोलतायत. निजांगणे हो, निजांगणे हे प्रिये, हे भामिनी, हे सखे, तू मला जे काही बोलत आहेस, लई नीच का देसील दोल हणे हो, इतके वाईट वाईट टोमणे तू मला का मारतेस, एवढी माझी निर्वत्सना तू का करतेस. खरं म्हणजे प्रेमाच्या व्यक्तीने दिलेल्या शिव्यांच्या मध्ये सुद्धा प्रेम असतं, आणि ज्यांच्यामध्ये प्रेम नाही अशा व्यक्तीने केलेल्या स्तुतीमध्ये सुद्धा शिव्या असतात. म्हणून ही परमात्म्याला जे काही उलाणे दिले आहेत, भगवंत म्हणतात एवढं मला टोमणे का देतेस. पण अहो ताण याचे लागता झटे, त्याने अधिकची पाना फुटे, रोषे प्रेमे दुनवटे पर्यंत याचिणी. त्यामुळे तिच्या बोलण्यामध्ये टोमण्यामध्ये भगवंताला प्रेमच वाटत होतं. पण भगवंत म्हणतात इतकं तू दुलाणं का देतेस, इतके टोमणे का मारतेस. मजपे, मला तू एवढं का बोलतेस. दुजे आले ते देव जाणे, तुला असं वाटतं का तुझ्या भेटीसाठी मला उशीर झाला, त्यामुळे तुझ्या जागेवरती दुसऱ्या भक्ताने माझी प्रतीक्षा केली आणि त्यामध्ये मी त्या भक्ताच्या दर्शनासाठी गुंतलो होतो, म्हणून तुझ्याकडे येण्याकरता वेळ लागला, असं का काही आहे. काय शब्द बोलशील ते उणे हो, काय उणेपणा येईल अशा शब्दांचा प्रयोग तू का करत आहेस. पण भगवंत म्हणतात एवढं बोलण्याच्या अगोदर तू स्वतः अंतर्मुख हो, आणि मी असं का उशिरा आलो याचं कारण तूच जाणून घे. म्हटले पहा म्हणे विचारोनी आधी हो, आधी आपल्या मनाला विचारून पहा. काय म्हटले, सांडोनी देहभ्रांती स्थिर बुद्धी करी ओ.
देहभ्रांती सांडूनी परमात्मा तिथे येतो जेव्हा देहाची विश्रांती पडते, तेव्हा देवाचं आगमन होतं. पण देहाचं तादात्म्य जे असेल, देहाची स्मृती असेल, तेव्हा परमात्म्याची विस्मृतीच होते ना. हृदय स्वयंभची असे, हृदयामध्ये तो परमात्मा आहेच. पण देहभ्रांतीचं तादात्म्य संपल्याबरोबर, अंतर्मुख झाल्याबरोबर बुद्धीचा प्रदाता जो परमात्मा आहे तो त्या ठिकाणी अभिव्यक्त होतो. भगवंत म्हणतात, देहभ्रांती सांडोनी स्थिर बुद्धी करीवो. मीच देह आहे अशी जी देहभ्रांती आहे ना, ती सोडून दे आणि आता स्वतःला कृष्णोहम असं म्हण. मी कृष्ण आहे, मी परमात्मा आहे असं म्हण. बघ तुला माझी अनुभूती येते की नाही. तंट केले हे माझे तुझे उपाधी हो. आता जे काही हा तंट म्हणजे बोभाटा, तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये जो काही भांडणाचा बोभाटा झालेला आहे, हा केवळ उपाधीच्यामुळे झालेला आहे. तू उपाधीचं तादात्म्य धारण केलं आणि त्यामुळे माझं दर्शन झालं नाही. पण आता उघडी डोळे अजूनही तरी धरी शुद्धी हो. त्यामुळे अजून अंतर्मुख हो. मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी चित्त नाही, मी अहंकार नाही, असं देहाचं पूर्णपणे तादात्म्य जर सोडलं की सगळ्यांचा निराश झाल्यानंतर खाली जे शिल्लक राहील ना, तो मीच आहे. याची शुद्धी धर, याची आठवण ठेव. कोठेतरी दुनियात वर्तले हो. भगवंत आता ज्या शब्दाचा प्रयोग तिने केला होता तशा शब्दाचा प्रयोग भगवंत तिच्यासाठी करतात. ते म्हटले, कोठेतरी दुनियात वर्तले हो. सांग बरं, या जगामध्ये असं कधी घडलं आहे का? काय घडलं आहे का? स्त्रियांनी भ्रतारा दानासी दिले हो. ह्या जगामध्ये असं घडलं आहे का? स्त्रीने आपला नवराच दान देऊन टाकला? नाही घडलं ना. मग तू हे केलं. कैसा मी भला ते नवे सोसिले हो. खरं म्हणजे ती म्हणते, तुम्ही भला भला असं मी मानत होते. भगवंत म्हणतात, खराच मी भला आहे, खराच मी चांगला आहे, खराच मी सज्जन आहे. या जगामध्ये कोणत्या तरी स्त्रीने आपल्या पतीला दान दिलं आहे का? पण तू मात्र मला दान देऊन टाकलं. खरं म्हणजे किती सहन केलं तुला मी, किती किती हा न बोलण्याच्या पलीकडच्या गोष्टी मी न बोलता सहन केल्यात. आता हे मलाच माहिती किती सहन केलं, असं भगवंत म्हणतात. कैसा मी भला नव्हे ते सोसिले हो. रुससी ते उफराट नवल झाले हो. खरं म्हणजे आणि उलट रुससी, तू एवढं करून सुद्धा तूच माझ्यावर रुसतेस, तूच माझ्यावर बोलतेस. हे माझ्या जीवनामध्ये आणि तुझ्या जीवनामध्ये हे वेगळ्या प्रकारचं नवलच झालं आहे ना. काय सांगम्या दैन्य केली कैसी हो. तू सांग बरं आता, कैसी दयनीय अवस्था केली आहे. परंतु तुझ्या गर्वे आणले हनुमंतासी हो. तुला झालेला जो गर्व आहे त्या गर्वाचं निरासन करण्याकरता मी हनुमंताला आणलं आहे. कष्टी केले मज गरुडा भीमकिसी हो. तू मला कष्टी केलं, रुक्मिणीला कष्टी केलं आणि त्यामुळे मी त्या कष्टापायी मी राम झालो. आणि भीमिकिनी म्हणजे रुक्मिणी माता, तिलाही सीता व्हावं लागलं. एवढे कष्ट आम्ही सहन केले ना. तुकाराम महाराजचे बंधू म्हणतात, तुके या बंधू म्हणे खरे खोटे यासी नव्हे हो. खरं म्हणजे तुकाराम महाराजांचे बंधू कान्होबाराय म्हणतात, या परमात्म्याला खऱ्या खोट्याचा काही निवाडा करता येत नाही. याच्या काही नादी लागू नका. तुमचं जे काही भक्ती चाललेली आहे ती तुम्ही चालू ठेवा. माझं ऐकू नका असं का म्हणतात? भगवंत म्हणतात, मी सगळ्या इंद्रियांचा स्वामी आहेत म्हणून तर मला ऋषिकेश म्हणतात. तुम्हीच आता सांगितलं ना, प्राणाचा प्राण आहे, मनाचा मन आहे, बुद्धीची बुद्धी आहे, इंद्रिया सगळ्यांचा मी स्वामी आहे म्हणून तर मला ऋषिकेश म्हणतात. तव ते म्हणे ऐका ऋषिकेशी हो. तव ते म्हणे ऐका ऋषिकेशी हो. सत्यभामा म्हणते, ऋषिकेशी ऐकावं. नावाजले तुम्ही म्हणा आपणासी हो. आपणासी तुम्ही नावाजले. तुम्ही खूप मोठे आहात, सहन केलं मला, असं तुम्हीच तुम्हाला नावाजलं. तुम्हीच तुमची स्तुती केली,
तुम्हीच तुम्हाला मोठं म्हणलं तरी का वंचनुक सुमनासी हो. काय हा, तू स्वतःच मोठं कौतुक केलं आणि सुमनासी वंचनुक का 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 हो का केलंस हो. म्हणजे आम्ही चांगल्या मनाचं असताना, शुद्ध मनाचं असताना, शुद्ध मनाच्या माणसाला सरळ सांगायला पाहिजे होतं. परंतु एवढं करून तू ऋषयाचा इंद्रियांचा स्वामी म्हणतोस आणि आमच्यासारख्या शुद्ध इंद्रियांच्या साधकांना तू त्रास देतोस, फसवतोस. नटनाट्य बरे संपादू जाणसी हो. तू अगदी नाटका आहे, हा नाटका लबाड ऋषिकेशी असा आहे. परंतु लबाडपणाचं नाट्य कसं संपादन करावं हे तुला चांगलं समजतं, हे तुला चांगलं कळतं. म्हणून या गोष्टीचं संपादन करायचं असेल ते तुझ्याकडनंच करावं हे मला चांगलं कळालं. पण मला असं म्हणायचं, सर परता आता हरी हो. आता तू बाजूला हो, मला तुझ्याशी बोलायचं नाही, मी तुझ्याशी काही बोलणार नाही असं म्हणून तीच बोलतेच त्याच्याशी. म्हणे सत्राजिताची कुमारी जाणते मी या शब्दांच्या कुसरी हो. सत्राजिताची मुलगी कन्या असणारी ही सत्यभामा ती म्हणते, या शब्दाच्या कुसरी मी जाणते. तुझं शब्द कौशल्य जे आहे, तू शब्द प्रभू आहेस. कोणत्या वेळीस कोणत्या व्यक्तीला कोणत्या शब्दानं बोलावं म्हणजे कोणता चांगला परिणाम होईल, तुला अपेक्षित परिणाम तुला घडवून येण्याकरता एक अचूक शब्द प्रयोग तू करण्यामध्ये अत्यंत निष्णात आहेस. त्यामुळे शब्दांचं कौशल्य सत्राजितांती असणारी कुमारी कानोबाराय म्हणतात, हिला सगळं माहिती आहे. ऐसेची करुणी ठकविले आजीवरी हो. आतापर्यंत तू तुझ्या शब्दानं कोणाकोणाला ठकवलं आहेस याची तुला यादी देऊ का? आता मला एवढा वेळ नाही, नाहीतर सगळी यादी तुम्हाला दिली असती. भावे गेलं म्हणू न व्हावा वियोग वो. भावे गेले म्हणू न व्हावा वियोग, मनीचे अर्ध जन्मांतरी व्हावा संग. तवत्वा केले पाठी मोरे हे जग, ऐसे काय जाणे ओ तुझा रंग. भावे म्हणू गेले, खरं म्हणजे अंतःकरणातल्या श्रद्धेने, भावाने, प्रेमाने, समर्पणाने मी तुला माझा म्हणू गेले. आणि तुझा आणि माझा वियोग कोणत्या क्षणामध्ये होऊ नये. अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभवरूपम. तुझा आणि माझा हा नित्य संयोग व्हावा याकरता तन्मयाहा. नारद भक्तिसूत्रामध्ये एक सूत्र आहे, तन्मयाहा. त्या गोपिका भगवंताशी तदाकार झाल्या आहेत, तन्मय झालेल्या आहेत. आणि त्यामुळे आताचा जी संघ आहे तो संघ तुझ्या परमात्म्याचा, हे परमात्मन तुझा संघ कायम लाभावा याकरता मनीचे आर्त जन्मांतरी व्हावा संघ. माझ्या मनामध्ये असं आर्त, माझी इच्छा होती जन्मांतरी संघ व्हावा. जसा तुला सहवास मला लाभला असा सहवास जन्मजन्मांतरी तुझा मला लाभावा याकरता मी जे काही दान केलं ना, त्या पाठीमागं हा हेतू होता. तवत्वा केले पाठीमोरे हे जग. परंतु देवा, तू हे जग माझ्यासाठी पाठीमोरे केले, म्हणजे मला विन्मुख केलं, पाठीमोरे केले. ऐसे काय जाणो तुझा रंग हो. तुझा रंग आतापर्यंत कोणालाही कळाला नाही, आणखी मला तरी तुझा हा रंग कसा कळणार. तू चातुर्य आहे, चतुरातो शिरोमणी, गुणलावण्याची खाणी, मुकुट सकळ म्हणी, धन्य तोची विठोबा. काय करू मज या नागविले कामे. काय करू, खरं म्हणजे तुझ्याबद्दल बोलू सुद्धा नाही, तुझ्याबद्दल तुला पाहू सुद्धा नाही, तुझ्याबद्दल चर्चा सुद्धा करू नये. परंतु काय करू कामे नागवले. माझ्या अंतःकरणामध्ये तुझ्या दर्शनाचा जो काम, इच्छा, अभिलाषा निर्माण झाली, त्या इच्छेने, त्या तळमळीने, त्या अभिलाषेने तुझ्याकडे मला खेचून आणलं आहेत. काय करू कामे, या कामे मज नागविले. ह्या अंतःकरणातल्या अभिलाषेने, इच्छेने मला नागवलं, मला फसवलं. लागले तयास्तव इतके सोसावे. आणि तयास्तव इतके सोसावे लागले, आणि त्यामुळे तुझी वाट पाहता पाहता रात्र टळून गेली, संपून गेली, पण तरी तू दर्शन दिलं नाही. आणि आता सगळं स्त्री सुलभ कार्यासाठी मला आता सगळं काम करायचं आहे. त्यावेळेस तू येऊन मला भेटला, आता उपयोग काय त्याला. किती तुझं मी सहन करावं. परंतु तुझ्या भेटीची लालसा असल्यामुळे तयास्तव इतके सोसले हो.
नाहीतरी का नवती ठाई तुझे वर्मे, परद्वारीसी हकालिती प्रसिद्ध नामे हो. नाहीतरी का नवती तुझे ठाई तुझे वर्मे, परंतु तुझ्या ठिकाणी मला अशा स्वरूपाचा तुझा स्वभाव आहे हे वर्म मला माहिती नव्हतं. आणि त्यामुळे मी सगळ्या संसाराचा त्याग करून, ह्या संसाररूपी या पुरुषाचा त्याग करून या परमपुरुषाशी रत झाल्यानंतर एवढ्या प्रकारचे दुःख सहन करावे लागत असतात आणि एवढी कुप्रसिद्धी सहन करावी लागते हे कुठं मला वर्म माहिती होतं. आणि हे जर मला माहिती असतं तर मी आपल्या संसारामध्येच रंगून राहिले असते ना. पण आता काय करावा, तुझ्या दर्शनाची मला लालसा लागली, त्यामुळे मी तो संसाराची आसक्ती, देहाची आसक्ती सोडली आणि तुझ्यामध्ये रत झाली. आणि तू अजूनही मला भेटायला तयार नाहीस, आणि त्यामुळे या परद्वारेसी हाकलिती प्रसिद्ध नामे हो. त्यामुळे या परद्वारीचा जो काही भाग आहे, गवगवा आहे, तो विनाकारण मला सहन करावा लागला आहे. काय किती सांगावे तुझे गुण, खरं म्हणजे तू लवकर भेटत नाहीस, तू लवकर येत नाही, बोलत नाहीस, तू अनेक कला गुणांनी परिपूर्ण आहेत. काय सांगावे तुझे गुण काय सांगावे हे वेदाला कळालं नाही, उपनिषदाला कळालं नाही, शास्त्राला कळालं नाही. मला तरी कसे कळेल, कारण न फुटे वाणी ऐसा निष्ठुर निर्गुण. वाणी न फुटे, वाणीने कोणत्याच प्रकारे तुझं निर्वचन करता येत नाही. कोणत्याही स्वरूपाने वर्णन करायचा म्हटला तरी तू त्या शब्दाच्या याच्यामध्ये सापडत नाहीस. तू द्वंद्वाचे लवंचक, सांडोणी दुनीचे कंचुक. अमृतानुभवामध्ये म्हणतात की सगळे शब्द हे द्वंद्वाचे आहेत आणि कोणतीही गोष्ट द्वंद्वामध्ये पकडली जाते. हा लहान आहे, हा मोठा आहे, हा सुखी आहे, हा दुःखी आहे, याला मान पाहिजे, याला अपमान पाहिजे. म्हणजे जगातल्या सगळ्या वस्तू द्वंद्वाच्या पकडीमध्ये पकडल्या जातात. परंतु तू असा आहेस, द्वंद्वाच्या पकडीमध्ये पकडण्यासाठी ज्या वाणीचा प्रयोग करावा लागतो, तुझ्या संबंधाने वाणीच अभिव्यक्त होत नाही. न फुटे वाणी ऐसा निष्ठुर निर्गुण हो. तो अत्यंत निष्ठुर आहे आणि कोणताही गुण तुझ्या ठिकाणी नसल्यामुळे वाणी ही गुणांचं वर्णन करते आणि तू निर्गुण असल्यामुळे तुझं वर्णन करता येत नाही. आप पर न म्हणसी माय बहिणी, सासू सुनास लावणी पहासी भांडणवो. आपपर न म्हणसी माय बहिणी, तुला हा जवळचा आहे, हा लांबचा आहे, ही सासू आहे, ही सून आहे, असा तुझ्यामध्ये कोणताही भेद नाही. तुझ्या ठिकाणी सगळी समानता आहे. आपपर न म्हणसी माय बहिणी, ही माय आहे का बहीण आहे असं तुला आपपर भाव नाही. पण असं जरी असलं तरीसुद्धा सासू सुनास भांडवण लावणी पाहासी हो. पण हे सगळं जरी असलं तरी सासूचं सुनेबरोबर आणि सुनेचं सासूबरोबर भांडण लावून पाहत बसणं हे तुझं काम आहे. ज्ञानाचं भांडण कर्माशी लावून देणं आणि कर्माचं भांडण ज्ञानाशी लावून देणं, आणि मग त्या कर्माचं आणि ज्ञानाच्या मध्ये असणाऱ्या विश्लेषणाचं वर्णन करता करता जे निष्काम कर्मयोगी आहे ते कर्माचं विश्लेषण करत जातात आणि ज्ञानामध्ये जे पारंगत आहे, न कर्मणा न प्रजया त्यागेन एके अमृतत्व मानशू, असं म्हणून ते त्यागामध्ये परानिष्ठ असणारे ते कर्माचा उच्छेद करतात. आणि असं ज्ञानामध्ये आणि कर्मामध्ये सासू सुनेचं भांडण लावून अगदी तिराहितपण पद्धतीने तटस्थ राहून तुला पाहण्याची सवय लागली ना. इतुकियावरी म्हणे वैकुंठीचा राणा, होऊन गेले ते अनुनये म्हणा, आता न करी तैसे करी क्रिया आणा, भक्तवत्सल म्हणे तुकया बंधू कानावो. तुकया बंधू कानोबाराय म्हणतात, इतुलियावरी वैकुंठीचा राणा. एवढं झाल्यानंतर तो वैकुंठीचा राणा म्हणजे परमात्मा असं म्हणतो, होऊन गेले ते मना अनुनय. ठीक आहे, माझ्याकडनं काही गोष्टी झाल्या असतील, चुकल्या असतील, मी तुमच्या भक्ताच्या म्हणण्याप्रमाणे वागलो नसेल, मग झालं गोष्टी, आता कशाला न सोचती, शोक करू नये. कोणत्या गोष्टीचं मी गीतेत सांगून ठेवलं नाही का दुसऱ्या अध्यायामध्ये. मग होऊन गेले मना आणू नये, म्हणजे मना म्हणजे तो मागच्या भूतकाळाच्या गोष्टीचा शोक आणू नये. आता न करी तैसे करी, आता न करी तैसी करी क्रिया आणा. आता
तशा प्रकारची कोणतीही क्रिया करू नको, असं भक्तवत्सल असणारा परमात्मा, असं आपल्या भक्ताचं संगोपन, आपल्या भक्तांची एक समुपदेशन ह्या पद्धतीने करतायत आणि ही सगळी गोष्ट ते सांगत आहेत. आता इथपर्यंतची ह्या 3 गवळणी सत्यभामा आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या संवादातल्या होत्या. आता उर्वरित गवळणी ज्या आहेत त्यामध्ये वर्णन आहे त्या तुकोबरायांच्या ह्या 3 गवळणीत. हां आता पुढच्या गवळणी ज्या आहेत, पुढच्या गवळणी म्हणजे मला ज्या आलेल्या 2-3 गवळणी त्या तुकोबरायांच्या आहेत. कानो एकले रे तुझ सवे चुकले रे, भय वाटे जनी मज आबाळा धाकुले रे. आता खरं म्हणजे भगवंताच्या स्वरूपाशी मच्चित्त मद्गत प्राणा बोधयंत परस्परम अशा स्थितीमध्ये ही एक गवळण आहेत, ती भगवंताच्या स्वरूपाशी पूर्णपणे एकरूप झाली आहेत. देहभान विसरली आहे, जगभान विसरलेली आहेत आणि परमात्म्याशी पूर्णपणे आता एकरूप झाली आहेत. आणि ह्या भगवंताशी एकरूप होऊन भगवंताशी ती संवाद करते आहेत. म्हणजे हा अनन्य संबंध आहेत. आणि त्या संबंधामध्ये कधी ती भूतकाळात जाते, तर कधी ती वर्तमान काळातल्या जगाच्या संबंधामध्ये जाते, तर कधी तुझा आणि माझा संबंध कसा आहे ह्या स्वरूपाचं ती वर्णन करते. स्वतःबद्दल आता ती बोलते. खरं म्हणजे हे कान्हा, हे कृष्णा, तुझ्याबरोबर मी यायला नको होतं, यायला नाही पाहिजे, कारण तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये काही फरक आहेत, काही भेद आहेत. पण काय करू आता, कळत नकळत का होईना तुझ्याबरोबर आता मी आलेले आहेत. कानो एकले रे तुझं सवे चुकले रे. कानोबा, मी एकटी आहे. एकटी आहे असं म्हणताना आता मला जगातल्या कोणत्याच वस्तूंचं अवलंबन राहिलं नाही. निरालंब मी झालेले आहे आणि निरालंब होऊन आता तुझ्याबरोबर, तुझ्या संगतीबरोबर मी आता ह्या जंगलामध्ये आले आहे. तुझं सवे चुकले रे. आता तुझ्याबरोबर येऊन मी चुकले. खरं म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे स्त्रियांच्या स्वभावाप्रमाणे विरुद्ध बोलायचं आहे. खरं म्हणजे परमात्म्याच्या सोडून दुसरीकडे राहणं हे चुकणं आहे आणि जगाला सोडून देणं आणि परमात्म्याच्या बरोबर राहणं हे बरोबर असणं आहे. पण ती प्रेमाने असं म्हणते, खरं म्हणजे मी चुकले, मी एकटीच आहे, सगळ्या आलंबनाचा त्याग केला, संसार मला राहिलाच नाही आणि तुझ्याबरोबर आली, मी चुकले. आता चुकले का जीव ब्रह्मात्मा ऐक्य झालं, आता ऐक्य झालं आहे. पण प्रेमाच्या मध्ये उलटं बोलावं लागतं. लय शहाणा आहे माहिती. तुझं सवय चुकले रे. कारण का, भय वाटे जणी. कारण तुझ्या सानिध्यामध्ये येताना कोणतं भयच नाही. द्वितीयामध्ये भय असतं, स्पर्शामध्ये भय असतं, पण अस्पर्श योगामध्ये कोणतं भय नसतं. पण अस्पर्श योगामध्ये सुद्धा योगी भय दाखवणारे असतात ना. त्यामुळे भय वाटे जणी याचं कारण एक आहे, मी अबळा आहे. माझ्या ठिकाणी शरीराचं बळ नाही, मनाचं बळ नाही, बुद्धीचं बळ नाही, भक्तीचं बळ नाही, योगाचं बळ नाही, कोणतं बळ नाही, मी अबळा आहे. आणि खरं सांगू का, मी धाकली रे, मी लहान आहेस. मी लहान आहे म्हणताना तुझ्या भेटीसाठी लागणारं जे काही परिपक्व भक्ती असायला पाहिजे, परिपक्व ज्ञान असायला पाहिजे, परिपक्व उपासना असायला पाहिजे, तेवढी परिपक्वता ना ज्ञानामध्ये, ना कर्मामध्ये, ना उपासनेमध्ये. त्यामुळे मी धाकली आहे, मला माझ्या ठिकाणी कोणतं बळ नाही आणि मला जनाचं भीती वाटते. पण एवढं करून सुद्धा मी तुझ्याबरोबर मी आलीच आहे, तुझ्याशी मी एकरूप झाली आहे. पण जेव्हा मी तुझ्याकडे निघाले ना, तेव्हा मला घरच्या लोकांनी काही सूचना केल्या होत्या. निघता घरी आई बा वारी. निघता म्हणजे तुझ्याबरोबर तुझ्या संगतीचं संगसुख घेण्याकरता मी निघाली असताना आई बा वारी. आई वडिलांनी मला घराच्या बाहेर निघू नकोस असं म्हणून सांगितलं होतं, मला परावृत्त केलं होतं. जाऊ नकोस बरं का त्या कृष्णाच्या जवळ, त्याचं तोंड सुद्धा पाहू नको. पण तुझं सवे का आली हरी. पण काय सांगू देवा,
माझ्या आईचं ऐकलं नाही, माझ्या वडिलांचं ऐकलं नाही, घरातल्या कोणाचं ऐकलं नाही, पण तुझं सवे हरी आली. परंतु हे हरी तुझ्याबरोबर मी आली, याचं कारण आहे काय, तू आणि मी वेगळा नाहीस. ममई वंशो जीव लोके जीवभूतस सनातना तस्मिन तज्जने भेदाभावात. कारण भगवंताचे जन आहेत ते भगवंत आणि त्यांच्यामध्ये कोणता भेदच नसतो, त्यांच्यामध्ये पूर्णपणे अभाव असतो. त्यामुळे तुझं सवे आले, मी तुझ्याबरोबर आले आहे. लोक वाटा सांगती खोटा परिमी चटा लागलीये. लोक वाटा खोटा सांगती. हे लोक जे आहेत ना, आतापर्यंत मला बोलत होते, मला सांगत होते. काय सांगत होते? वाटा खोटा सांगती. हा जो परमात्म्याच्या दर्शनाची जी वाट आहे ना, श्रवण मनन म्हणजे ध्यासन, त्याचं चिंतन, मग अशी म्हटल्याप्रमाणे तव कथामृतम तप्त जीवनम कविभिडीतम असं जे वर्णन केलेलं आहे, हा सगळा मार्ग जो आहे ना म्हटले, तो न कळणारा मार्ग आहे, तो खोटा मार्ग आहे. तिथे जाऊ नका. पण काय करू, लोकांनी जरी सांगितलं तरी मानिले नाही बहुमता. मी लोकांच्या बहुमताला मानलं नाही. परिमी चटा लागली, परंतु माझ्या अंतःकरणामध्ये तुझ्या भेटीची चटक लागली, आवड लागली, गोडी लागली. आणि त्यामुळे आवडते वृत्ती किरटी आधी म्हणून चिवटी मग ते वाचादिठी करासी. आणि त्यामुळे मी तुझ्या भेटीसाठी आले आहे. पण आले असताना तुझी भेटी व्हायला पाहिजे होती, पण भेटी झाली नाही. याचं कारण काय आहे? पिकल्या बोरी झाले सामोरी, काय जाणो कोठे राहिला हरी. पिकल्या बोरी झाले सामोरी, पिकल्या बोरी सामोरी झाले. तुझ्या भेटीसाठी मी आले आणि पाहत असतानाच सुंदर बोरं लागलेली बोर पाहिली आणि असं वाटलं भगवंताचं दर्शन नंतर घेऊ, पहिल्यांदा बोर तर खाऊन घेऊ. म्हणजे सर्व संघाचा आसक्तीचा त्याग केला आणि तुझ्या भेटीसाठी आले. परंतु तुझ्या भेटीमध्ये त्या एका बोरीने सुद्धा आसक्ती निर्माण केली. सर्व संघाचा परित्याग करून माझ्यासाठी येतात आणि एका छोट्या किडलेल्या बोरीची तुम्ही आसक्ती निर्माण धरता का? तसं आपण जरी पाहिलं तरी आपण सुद्धा कोणत्या ना कोणत्या किडलेल्या बोरीच्या अडचणीतच सापडलेलो असतो. कोणाला कोणत्या किडलेल्या बोरीची आसक्ती लागलेली असते. आणि त्यामुळे काय जाणो कुठे राहिला हरी. त्यामुळे हा हरी आपल्या जवळ असताना कसा अंतर्धान पावतो आणि कसा आपला दिसण्याचा होतो. आडखुंटा झाली जाळी, काय जाणो कान्हे मांडली रळी. आडखुंटा आली जाळी, मध्ये काही जाळी आली, खुंटा आला, आड काहीतरी प्रतिबंध आला आणि काय जाणो कान्हे रळी मांडली. त्या परमात्माने मस्करी थट्टा सुरू केली आणि अगदी तो परमात्मा जवळ दर्शनासाठी आला असताना सुद्धा तो नाहीसा झाला, अंतर्धान पावला. म्हणून तो परमात्मा, त्या परमात्म्याचा अनेक नामं असल्यामुळे तो अंतर्धानी सुद्धा त्या परमात्म्याचं एक नाव आहे आणि ते नाव देवा तू सार्थक केलं आहेस. तुका म्हणे जाऊ आलिया वाटा, पाहो हरी न पाहो हरी पाहो हरी पायी न मोडे काटावो. तुका म्हणे जाऊ आलिया वाटा. साधू संत ज्या वाटेने गेले, ज्या मार्गाने गेले, ज्या पंथाने गेले, त्याच पंथाने त्याच मार्गाने जर आपण गेलो तर पायी काटा न मोडे आणि हरी पाहो. त्यामुळे आपल्या पायामध्ये अणिमा, लघिमा, ईशत्व, वशित्व या अष्टमा सिद्धींचा काटा लागणार नाही. किंवा इहलोकाच्या नाही तर स्वर्ग लोकाची जी आसक्ती निर्माण होईल, स्वर्ग लोकाचे, त्या स्वर्ग लोकाच्या आसक्तीचाही काटा पायामध्ये मोडणार नाही. अर्थात आहिक किंवा पारलौकिक कोणताही प्रतिबंध येणार नाही. संत ज्या वाटेने गेले त्या वाटेने गेले असताना निष्प्रतिबंध त्या परमात्म्याच्या आत्मसाक्षात्काराची भूमिका आम्हाला प्राप्त होईल. अशा प्रकारची अभिलाषा गोपिका ही भगवंताच्या संबंधाने धारण करते. आणि हा गोपिका आणि भगवंत यांच्यामध्ये हा प्रेमसंवाद या ठिकाणी पाहतात. दुसरी एक साधी सरळ मनाची गोपिका आहेत, छोटी गोपिका आहेत. जसं गोकुळामध्ये कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्रा. कोणी ज्ञानाच्या स्तरावरती होत्या, कोणी कर्माच्या स्तरावरती होत्या, कोणी उपासनेच्या स्तरावरती होत्या.
तर ज्या ज्ञानाच्या स्तरावर असणाऱ्या ज्या काही सासवा आहेत त्यांना अधिकार असल्यामुळे ते नेहमी भगवंताच्या कोणत्या ना कोणत्या स्वरूपाच्या माध्यमातून त्यांच्याशी संलग्न असायच्या. परंतु कधी कर्मामध्ये कधी उपासनामध्ये असणारी एखादी गोपिका आहे, तिला पूर्णपणे स्वातंत्र्य नसल्यामुळे ती भगवंताच्या भेटीसाठी अंतःकरणामध्ये लालसा धरते की मला भगवंताच्या बरोबर भेटायचं आहे. पण सासू नावाची किंवा आई म्हणा तिला, ती काही भगवंताच्या भेटी करता त्या मुलीला येऊ देत नाही. तू नको येऊस, तुझं तुझं काम कर, मी जाऊन येते, मी परमात्म्याला भेटते. अशा प्रकारचा जणू काही आईचा आणि मुलीचा संवाद या स्वरूपामध्ये आहे. आणि ती गोपिका एक सुलभ भावामध्ये आपल्या आईशी ती बोलते. क्याला मज आयो वारीतसे घरा, खेळतो सोकरा नंदाचा मी नंदाचा सोकरा खेळतो. मी नंदाचा जो कान्हा आहे, जो मुलगा आहे, जो परमात्मा आहे, त्याच्याबरोबर मी खेळते म्हणा, खेळतो म्हणा. आणि मग असं करत असताना कशाला मला घरा वारीतसे आयो, मग तू घरीच राहा, तू परमात्म्याकडे येऊ नको, असं मला तू कशाला सांगतेस, मला घरापासून तू कशाला परावृत्त करतेस. मला किती वर्षाने त्या परमात्म्याच्या दर्शनाचा योग आला. मी नंदाचा सोकरा खेळतो, मी नंदाच्या त्या मुलाबरोबर आता खेळतो आहे. म्हणजे त्याचं मी गुणनवाद ऐकत आहे, डोळ्याने त्या परमात्म्याचं रूप पाहत आहे. बहु दिसी झाली यासी मज भेटी, मज यासी भेटी बहु दिसी झाली. या परमात्म्याची जी भेट आहे की कित्येक वर्षानंतर झाली आहे, कित्येक जन्मानंतर झाली आहे, किंबहुना जन्मांतरानंतर बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते, ह्या न्यायाप्रमाणे मज यासी बहुदिसा भेटी झाली. आणि अशी भेट झाली असताना आता वाटे तुटी न परावी, जणू काही ती बोबडी बोलत आहेत थोडीशी. आणि बोबडी बोलत असल्यामुळे ती सांगत आहे की आता वाटे तुटी न परावी, असं वाटतं की आता याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये तुटी न परावी, म्हणजे थोडीसुद्धा त्रुटी पडू नयेत, अंतर पडू नयेत, त्याचं आणि माझं कायम सातत्य राहावं. आणि तो परमात्मा किती चांगला बोलतो, किती गोड बोलतो. साच आणि मवाळ, मितली आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, कोवळे बोलतो मना आवरते. तो परमात्मा कोवळा बोलतो. त्याचं वचनम मधुरम, वल्लभाचार्यांनी त्या परमात्म्याचं माधुर्य वर्णन करत असताना त्या परमात्म्याचं काय काय मधुर आहे, अधरम मधुरम वदनम मधुरम असं करत असता मधुराधिपते अखिलम मधुरम, त्या परमात्म्याचं सगळंच काही कसं मधुर आहे आणि आपलं सगळंच काही कसं कडू आहे. आपलं पाहणं, बोलणं, वागणं यामध्ये कटुता आहे. आणि हिंदीमध्ये म्हणतात उनका देखना, उनका बोलना, उनका चलना सभी में मिठास है, त्याचा गोडवा आहे, माधुर्य आहे. आणि आपल्यामध्ये सगळ्यामध्ये कडवटपणा आहे. त्यामुळे कोवळा बोलतो मना आवरते. मला असं वाटतं छान बोलावं, बोलतच राहावं, त्याने बोलतच राहावं, त्याने बोलत राहावं, मी ऐकत राहावं. एवढंच नाही तर डोळी आते पाते ढापवेना, माझ्या डोळ्याच्या ज्या काही पाते म्हणजे पापण्या आहेत आणि त्या ढापवेना, म्हणजे त्या आता झाकाव्यासे असं वाटत नाही. काय तो श्लोक आहे, त्रुटीर युगा येते त्वाम अपश्यताम. नाही बरोबर ना, त्रुटीर युगा येते त्वाम अपश्यताम. तुला जर पाहिलं नाही तर एक क्षण हा युगाप्रमाणे मला वाटतो. आटती यद भवान, त्या श्लोकामध्ये त्या सगळं आपलं वर्णन पाहायला भेटेल. त्यामुळे डोळी याते पाते ढापवेना, मला माझ्या डोळ्याच्या पापण्यासुद्धा बंद कराव्याशा वाटत नाही. त्याचं बोलणं ऐकत राहावं असं वाटतं, सारखं त्याच्याबरोबर राहावं असं वाटतं. आजही सकाळांशी आले चोलून या. खरं म्हणजे त्या परमात्म्याचा अंगसंग व्हावा, त्या परमात्म्याचं ऐक्य व्हावं, हे करण्यासाठी कोणालाच कळू नये याकरता सकाळांशी चोलून या आले. आजी आले, मी सगळ्यांना चोरून
हे परमात्मन तुझ्या दर्शनाकरता आले. कागो पाठी वाया पुलविली पाठी कागो. मग तुम्ही हे सगळं असताना सारखाच माझ्या पाठीमागे पाठलाग करून का राहिलास? कशाला आली तू इकडे? काय काम आहे तुझं? सगळ्यांना चोरून त्या परमात्म्याच्या भेटी करता आली आहे, तुम्ही माझा विनाकारण पाठलागा का करतायस? जा ना तुम्ही आता तुम्हाला शब्द नाही का, स्पर्श नाही का, रूप नाही का, रस नाही का, गंध नाही का? पंचविषय तुमच्यासाठी आम्ही ठेवले आहे ना. पण सगळ्यांना बाजूला सोडून मी परमात्म्याच्या दर्शनाकरता आले, आणि ते करत असताना सगळं सोडून तुम्ही माझा पाठलागा करतात? हे काय बरं आहे का? तुमचे काय ते खोळंबले काज? सांगा बरं, माझ्या वाचून तुमचं काय काम खोळंबलं आहे का? काही राहिलं आहे का? काही अडचण आहेत का? नाही ना. मग मला त्या शब्दाच्या अतीत, इंद्रियांच्या अतीत, मनाच्या अतीत असणाऱ्या त्या परमात्म्याशी ऐक्य करायचं आहे, करू द्या ना. एक तर तुम्ही त्या पंचविषयामध्ये आता अत्यंत लोलायमान झाला आहात, आणि मला त्या निर्विषय सुखाचा अनुभव घ्यायचा आहे, तरी माझ्या पाठीमागे येतात. काय खोळंबलं? जा ना तिकडे. भल्या कागो मज कोंडा घरी. मज घरी का कोंडा? मला तुम्ही घरामध्ये का कोंडून ठेवतात? बरोबर, असंच म्हणायचं. मला तुम्ही जाऊ द्या ना त्याच्या भेटीसाठी. मला तुम्ही का इथे विनाकारण दांबून ठेवतात? तुके या धनी वैकुंठ नायका, सरा काही एक बोलतो मी. तुकयाचा धनी वैकुंठ नायक. वैकुंठ नायक जो तुकाराम महाराजांचा धनी आहे, सरा काही एक बोलतो मी. तुम्ही बाजूला व्हा, मी एक बोलतो. तो परमात्मा एक आहे, मी एक आहे, आणि मला त्या परमात्म्याशी एक बोलायचं आहे. तुम्ही दुसऱ्यामध्ये का येतात? म्हणजे आम्ही अभेद स्थितीमध्ये आहोत, एकरूपतेमध्ये आहोत. तुम्ही तुमचं द्वैत निर्माण करून मला प्रतिबंध का करतात? म्हणून भक्ता एकांतिनो मुख्य हा. भक्त जो असतो तो एकांतामध्ये असतो, त्या परमात्म्याचा आनंद घेतो आहे. आणि आता मी येथे आले आहे परमात्म्याच्या भेटी करता. आता काही जरी झालं तरी मी आता इथून परत जाणार नाही. आता न ये मागे मी आले याच्या रागे, काय माझे जगे कोपुनिया करावे. बघा, आता मागे न ये. आता मी पुन्हा मागे शब्दाकडे येणार नाही, पुन्हा मी रूपाकडे येणार नाही, मी गंधाकडे येणार नाही, आता मी पंचविषयाकडे येणार नाही. मला आता कोणत्याच प्रकारची येषणा प्रतिबंध करणार नाही. मला त्या येषणात्रयांचा त्याग केलेला असल्यामुळे आता पुन्हा मी येषणाकडे येणार नाही. आता मागे न ये. आता मी मागे येणार नाही. कारण का? रागे याच्या रागे मी आले. आता मी याच्या रागाने आले असं म्हणताना आता मी याच्या अनुरागाने आले, मी याच्या प्रेमाने आले, मी याच्या प्रीतीने आले, मी सर्व संग त्याग करून मी याच्याकडे आले आहेत. काय माझे जगे कोपुनिया करावे. जगे कोपुनिया माझे काय करावे? आता मी भगवंताच्या बरोबर आले आहेत, मग जग सगळं रागवलं आहेत, संबंधी सगळे रागवले आहेत. आता या जगाने रागून माझं काय करून घेणार आहे ते? कारण ज्याच्याकडे यायला पाहिजे त्याच्याकडे मी आले. ज्या सत्याचा साक्षात्कार मला घडवायला पाहिजे होता त्या सत्याचा साक्षात्कार झाला. आता या नश्वर जगाने रागून माझं काय अडणार आहे? त्यामुळे जगे कोपुनिया माझे काय? जगाने माझ्यावरती रागवून आता माझा काय म्हणजे आता कोणत्याही शब्दात पुढे बोलता आलं असतं, पण बोलत नाही. समजून घ्या मला काय म्हणायचं. काय करणार आहे जग? मी काय तसं ऐकणार नाही. काय करायचं? तुमच्या मनात जो शब्द आहे तो वापरून घ्या. काय करायचं ते? कागो काली त्या कोल्हाळा. त्या म्हणतात तुम्ही विनाकारण हा कोल्हाळ का केला, हा गवगवा का केला, असं भांडण का केलं, अशी चर्चा का केली, कशाला गेली कृष्णाच्या पाठीमागं, कशाला दर्शन घेतलं? ही चर्चा थांबवा ना आता. तुम्ही भलत्याच सकळ वेचालते बोल झुटे, नाही वेचालते बोल झुटे होती बोलिले. तुम्ही भलत्याच सकळ तुम्ही भलत्याच. खरं म्हणजे मी ज्या अवस्थेमध्ये आहे, ज्या स्थितीमध्ये आहे, ती स्थिती, ती अनुभूती तुमच्यासारख्यांना कळणार नाही. तुम्ही भलत्याच आहात म्हणजे तुम्ही भगवंताच्या दर्शनाच्या अनाधिकारी आहात.
तुम्ही अयोग्य आहात. त्यामुळे बोल वेचाल ते झुटे. तुम्ही माझ्याबद्दल जे जे शब्द बोलाल ते सगळे खोटे होणार आहेत. त्यामुळे बोलिले झुटे होती वेचाल. म्हणजे तुम्ही जे बोलाल ते वाया जाईल, नष्ट होईल, खोटं ठरेल. ह्याकरता तुम्ही माझ्याबद्दल काही बोलू नका, रागवू नका, चर्चा करू नका आणि तुमच्यावरचं माझं काही आडलणार पण नाही. झालं ना आता? मग जा. याची भेटी माझे मन स्वरूपी ठाकले लोचन वेगळे ते क्षण आता होऊ नावरे. बघा शब्द. याचे भेटी माझे मन स्वरूपी ठाकले. याचे भेटी माझे लोचन स्वरूपी ठाकले. आता ह्या परमात्म्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी माझं मन आता तदाकार झालेलं आहे. याच्या स्वरूपी माझे मन ठाकले. माझे मन आता स्थिरावलं आहे. तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थानम. ह्याप्रमाणे माझं मन झालं आहे. मनच नाही, लोचन स्वरूपी ठाकले. माझं लोचन म्हणजे डोळेसुद्धा असं वाटतं, डोळे भरून या पाहिन तुझे मुख तेची मज सुख देई देवा. तुला डोळ्यांनी पाहिल्यानंतर त्या डोळ्यांना असं वाटतं पापण्या बंद करूच नाही. वेगळे ते क्षण आता होऊ नावरे. एक क्षणसुद्धा देवा तुझ्या दर्शनाच्या शिवाय वेगळं होऊ नये असं मला मनातून वाटतंय. खरं सांगू का देवा, ही झाली माझी बाहेरची स्थिती. पण मनामध्ये काय चाललं सांगू का? काम नको झाले. आता दैनंदिन जे व्यवहारामध्ये जो काही कर्तव्य म्हणून माझ्या वाट्याला जे काही काम आलं आहे ना, ते कामसुद्धा करूशी वाटत नाही, नको वाटतं. आता काज नको झाले. आणि बिजे बोलिले नावरे. आणि दुसऱ्याबरोबर एक शब्दसुद्धा तुझ्या व्यतिरिक्त कोणाशी बोलावं असं वाटत नाही. बिजे बोलिले नावरे. दुसऱ्याबरोबर बोलणं देखील आता मला बोलायला आवडत नाही. बोलणेची नाही आता देवाविन काही. आता काय वाटतं? काळ सारावा चिंतणे एकांतवाशी गंगा स्नाने. याच्या भेदिले कामबाणे अंतर. कामबाणे अंतर भेदिले. परंतु काय करावं म्हटले? या परमात्म्याच्या बोलण्याने वागण्याने त्याने जो वेणू वाजवला त्यामुळे माझ्या अंतःकरणामध्ये त्याच्या कामाभिलाषेचा बाण माझ्या अंतःकरणामध्ये प्रविष्ट झाला आणि त्याने हृदय ग्रंथीचं भेदन केलं. आणि आता त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काही भेदच ठेवला नाही. आता त्याचं आणि माझ्यामध्ये काही अंतर नाही. कारण अंतर भेदिले, त्याने अंतर भेदून टाकलं, नाहीसं केलं. ह्या वेगळे होणे आता जळो तैसे जिणे. आता परमात्म्याच्या व्यतिरिक्त वेगळं होणं म्हणजे त्या जगण्याला आग लागो. आता जळो तैसे जिणे. ते जगणं जे आहे ना, कोणतं जगणं? या वेगळे होणे, परमात्म्याच्या वेगळं होऊन जगणं म्हणजे त्या जगण्याला आग लागो. त्या जगण्याला काही अर्थच नाही. घेतले ते मने आता मागे न फिरे. मने ते घेतले, माझ्या मनाने ते घेतलं आहे. काय घेतलं आहे? त्याची निवड केली आहे, त्याचा स्वीकार केला आहे. त्यामुळे आता मागे न फिरे. आता पहिल्या चरणामध्ये सांगितलं ना, आता मागे न ये, तसं ती गोळ आता म्हणते आता मी मागे येणार नाही. आता मोठी वार माझी नका धरू चार. सवे तुकयाचा दातार सेजे तो मी सुतलो. तुकयाचा दातार, तुकयाचा स्वामी जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याच्या शय्येबरोबर आता मी एकरूप झालो, त्याच्याशी तन्मय झालो आहे. त्यामुळे लहान्यांनी मोठ्यांनी माझ्या व्यवहाराच्या बद्दल फारशी आता तक्रार करू नये, काही चर्चा करू नये की मी काय करतो, कसा बोलतो, माझं वागणं बोलणं याच्याबद्दल चर्चा करू नयेचं कारण एक आहे, यातिकुळ माझे गेली हरपोणी श्रीरंगा वाचुनी अनुनेणे किती वो शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोवळा रातली. उपांत्य गवळण आहेत. हरिरता चपळा नारी लागवरी न रिघती अवघ्या संगे सर्वोत्तम भोगी काम भोगता. हरिरता
केनेपि उपायेन मन कृष्णे निवेशयत. श्रीमद भागवतामध्ये सार रूपाने ही गोष्ट अनेकदा सांगितली आहे. कोणत्या का उपायाने होईना आमचं मन भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालं पाहिजे. मन कृष्णे निवेशयत. कोणत्या का निमित्तानं होईना आमचं मन रामे चित्तलय सदा भव तुमे भो राम मामुद्धरम. तिथे सुद्धा माझं मन त्या रामाच्या मध्ये लागलं पाहिजे असं बुधकौशिक ऋषींनी रामप्रभूंच्याबद्दल बोलताना त्यामध्ये म्हटलेलं आहे. त्यामध्ये म्हटले म्हणजे रामरक्षेमध्ये म्हटलं माहीत ते माहीत नसल्यामुळे त्यामध्ये असं म्हटलं आहे. कशामध्ये म्हटलं ते माहीत नाही, काय म्हटलं हे माहिती नाही, एवढंच म्हणायचं त्यामध्ये असं म्हटलं आहे. पण ह्या रामरक्षेमध्ये कौशिक ऋषींनी रामप्रभूच्या स्वरूपामध्ये माझं चित्त राहावं असं स्पष्ट म्हटलं आहे. त्याप्रमाणे तुकोबराय म्हणतात हरिरता. त्या हरीच्या ठिकाणी ह्या गवळणी काया वाचा मनाने रत झाल्यामुळे तो परमात्मा जसा आहे ना तसे ह्या गोपिका झाल्या आहेत. कशा गोपिका झाल्या आहेत मला तो संस्कृत श्रुतीतला मंत्र आठवत नाही. तद धावतो म्हणजे आकाश त्याच्या पुढे धावत जरी गेलं तरी तो आकाशाच्याही पुढे आहे. तद धावतो हां ते पण आहे. तद दुरे तद्वंतिके. तो दूरही आहे आणि जवळही आहे. आणि अतिशय चपल असणारा जो वायू आहे तो वायू जरी धावत गेला तरी वायू परमात्मा त्याच्याही पेक्षा पुढे आहे. त्याच्या पेक्षा पुढे आहे म्हणजे परमात्मा सगळ्यांच्या पेक्षा व्यापक आहे एवढं सांगायचं. आणि त्यामुळे तो जशा परमात्मा आहे ना सगळीकडे व्यापक आहे तशा त्या गोपिका चपळ झाल्या म्हणजे त्या सर्व ठिकाणी व्यापक झाल्या. चपळ झाल्या म्हणजे चंचल झाल्या असं म्हणण्यापेक्षा त्या व्यापक झाल्या असं म्हणूया. हरिरता चपळा नारी लागवरी न रिघती. आणि त्यामुळे काय दिलाय अर्थ हा म्हणजे आता त्या देहस्थितीवरती येत नाही. आता काही जरी झालं तर देह तादात्म्यावरती येत नाही, देहस्थितीवरती येत नाही किंवा देहसंबंधाने असणाऱ्या क्रियांच्या संबंधावरती ते येत नाही. त्याचा अर्थ काय आहे देहस्थितीवरती येत नाही असं म्हणावं लागेल की देहसंबंधी ज्या क्रिया आहेत त्या क्रियाच्या आलंबनाचा त्याविषयी होत नाही. त्याचं स्पष्टीकरण मग आपण तसंच करावं लागेल. मग ते म्हटलं त्याचं आज सापडोनी माझ घरात नाही अवघ्या अंगे सर्वोत्तम भोगी काम भोगता. परमात्मा हा सगळ्यांचा भोगता आहे. यज्ञाचा भोक्ताराम यज्ञ तपसा तो परमात्मा सगळ्यांचा भोगता आहे. आणि सगळ्यांचा भोगता असल्यामुळे तो आपल्याही कामण्यांचा तो परमात्मा भोगता आहे. सर्वोत्तम असणारा जो परमात्मा सगळ्यांचाच जर भोगता आहे तर आपल्या कामकामनांचा देखील तो भोगताच आहे. परंतु तो सगळ्यांचा भोगता जरी असला पण त्याच्याबद्दल काही बोलता येत नाही. वाचा वाच्यत्वासी नये कोठे काय करावे. आता तो परमात्मा वाचेने त्याच्याबद्दल काहीतरी बोलावं सांगावं. तो परमात्मा असा आहे, तो परमात्मा तसा आहे. त्या परमात्म्याच्या सर्व क्रियांचा तो उपभोक्ता आहे असं त्याच्याबद्दल बोलायला जर गेलं तरी तो सर्व व्यापक असल्यामुळे तिथे भोक्ता भोग्य आणि भोग या त्रिपुटीच्या संबंधाने बोलायला गेलं तर कसं काय बोलता येईल. अर्थात त्याच्याबद्दलही काही बोलता येत नाही. तुका म्हणे देवपिशा तुका म्हणे ऐशा देवपिशा उदारा. तुकोबाराय म्हणतात या सगळ्या ज्या गोपिका आहेत ना त्या अशा देवपिशा आहेत. म्हणजे भगवंताच्या भक्तीचं दर्शनाचं पिश त्यांना वेड लागलं आहे आणि त्या देहाच्या विषयी पूर्णपणे आता त्या उदार झाल्या आहेत. देहाची आसक्ती त्यांनी पूर्णपणे टाकली आहेत आणि भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप झाले आहेत. शेवटची गवळण गवळणी आल्या वाज म्हणती यागे राखो आज सापडवणी माज घरात धरू कोंडोणी. ह्या सगळ्या गोपिका एकत्रित येऊन
परमात्म्याच्या खोडीच्या संबंधाने एक प्रकारचा आक्षेप, भगवंताची तक्रार यशोदा मातेकडे घेऊन जाऊन आम्ही तिला सांगू की हा परमात्मा कशा कशा प्रकारचा खोड्या करतो आणि यांनी आमच्या घरामध्ये कशी कशी नासधूस केली आहे, अशी चर्चा एकत्रित येऊन ह्या गोपिका एक योजना करतात आणि भगवंताच्या खोडीची तक्रार आपण यशोदा मातेकडे जाऊन सांगूया, अशा प्रकारची योजना एकत्रित करून त्या कशा बोलतायत त्याचं वर्णन ह्या गवळणीमध्ये आहे. गवळणी आल्या वाज, म्हणजे सगळ्या गवळणी एकत्रित आल्या आणि वाज आल्या म्हणजे मोठा बोभाटा त्यांनी केला आहे, चर्चा केली आहे, एक प्रकारची योजना केली आहे आणि त्या म्हणायला लागल्यात, यागे राखो आज, आज तुम्ही सगळ्या एकत्रित या आणि बघा त्या परमात्म्याला आपण पकडूया. सापडवणी माझ घरात कोंडोणी धरू, या परमात्म्याला आपल्या विषयांच्या पलीकडे असणारं इंद्रिय आहेत, इंद्रियांच्या पलीकडे असणारं मन आहे, मनाच्या पलीकडे बुद्धी आहे आणि त्या बुद्धीच्याही शुद्ध स्वरूपामध्ये त्याला आपण आपल्या माझ घरामध्ये पकडून ठेवूया. सापडोणी माझ घरात कोंडोणी धरू, त्याला आपल्या अंतःकरणामध्ये शुद्ध बुद्धीमध्ये त्याला कोंडून ठेवूया. आणि त्याला कोंडून ठेवण्यासाठी या सगळ्या गोपिकांनी एक योजना केली. काय योजना केली? उभे कवाड उभ्या काळोशाचे आड, साता पाचा एक भीड मौनेची ठेल्या. परमात्म्याला पकडण्याकरता केलेल्या योजना ज्या आहेत त्या योजनेचं उद्घाटन जगद्गुरु तुकोबराय करतात. काय करतात? काळोशाच्या आड उभ्या, म्हणजे परमात्मा आज येणार आहे, आज अमावस्या आहे, जिकडे तिकडे काळोख आहे, डोळ्याला काही दिसत नाही, म्हणजे त्या काळोशाच्या आड उभ्या राहिल्या, म्हणजे अंधारात उभ्या राहिल्या. अंधारात नाही उभ्या राहिल्या, अंधार बाहेर अमावस्या त्यामुळे अंधार, आणि घराच्या मध्ये आत अंधार, आणि त्या अंधाराच्या पाठीमागे दरवाजा, दरवाजाच्या आडमध्ये पुन्हा अंधार. मग अशा त्या दरवाजाच्या पाठीमागे उभ्या राहिल्यात, काही अंधारात उभ्या राहिल्यात. त्यामुळे उभे कवाड उभ्या काळोशाच्या आड, किती? साता पाचा एक भीड, त्यामुळे 7-5 जणी सगळ्या भिडेने एकमेकाच्या जवळ चिटकून उभ्या राहिल्यात आणि म्हणू लागल्या, मौनेची ठेल्या, आता कोणाशी काही बोलायचं नाही, हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. आता तुझी साधना किती आहे, माझी साधना किती आहे, तुझं कर्म किती झालं, माझी उपासना किती झाली, अशी चर्चा करायची नाही. माझे रोज 1 कोटी जप होतो, माझे 1000च होतो, माझा 500च होतो, मी फक्त माळच धरतो. अशी काही चर्चा करू नका. कोणाला परमात्मा लवकर भेटेल ही काही बोलू नका. तुमच्या अंतःकरणाची साधना जशी आहे तशीच तुम्ही ठेवा, उभे राहा, मौन राहा, बघा आपल्याला परमात्मा पकडता येतो का. कारण का म्हटले? नित्य सोकवला, हा परमात्मा आमच्या भक्तीच्यासाठी हा सोकवलेला आहे. त्याला सगळीकडे लोक द्यायला तयार आहेत, पण तो घ्यायला तयार नाहीत, आणि आम्ही त्याला द्यायला तयार नाही, पण तो आमचं घेतल्याशिवाय राहत नाही. आमच्या चित्ताची चोरी करण्याकरता तो आलेला आहे, किंबहुना त्याला आमचं चित्तच हवं आहे. त्यामुळे नित्य सोकावला, त्यामुळे नेदी सांगो चित्त बोला, चित्त बोला सांगो नेदी. त्या परमात्म्याला आतापर्यंत इतकं सांगितलं, आमच्या घरी येऊ नको, चोरी करू नको, खोड्या करू नको, परंतु एवढं सांगून सुद्धा चित्त बोला नेदी, आमच्या बोलण्याचं तो लक्षच देत नाही, चित्त देत नाही. आता सापडाला, आता याला सापडता, आता जर एकदा तो सापडला, कोणी सोडी जिवे. सांगा बरं, कोण त्याला जिवे सोडील का? जिवे सोडील का? म्हणजे त्याला जीवाशी एकरूप केल्याशिवाय, ऐक्य केल्याशिवाय त्याला सोडणार का? आणि जीवाशी ऐक्य झाल्यानंतर तो सुटेल का? त्याला सोडायचंच नाही, म्हणजे जीवाने सोडायचं नाही, जीवाशी ऐक्य झाल्यानंतर तो पुन्हा सुटणार आहे का? म्हणजे तो काही जरी झालं की ऐक्याला पावल्यानंतर तो आपल्यापासून सुटणारच नाही, असं त्याला हृदयाच्या शुद्ध बुद्धीच्या अंतर्गृहामध्ये पकडून ठेवायचं आहे. जाणोनिय हरी त्याच घरी आला चोरी. परमात्म्याने जाणलं, या शुद्ध बुद्धीच्या आहेत, यांची साधना परिपूर्ण झालेली आहेत, आता त्यांच्या साधनेला
फळ मीच देणार आहे. ते आमचे गुरुजी म्हणायचे, एखाद्या माणसाला झोप लागत नसेल तर त्याने कष्ट करावेत, दार बंद करावं, लाईट बंद करावीत आणि आपल्या शय्यागृहावरती पडावं आणि डोळे झाकून घ्यावं. त्याला प्रार्थना करू नये, कधी येशील मला झोपायचं, कधी येशील मला झोपायचं, कधी येशील मला झोपायचं, अशी झोपेला प्रार्थना करू नये. झोपेची सगळी तयारी करावी आणि वाट पाहावी, कोणत्याही क्षणी ती येईल, उठल्यावर कळेल आली होती झोप. तशी परमात्म्याच्या संबंधाची साधना सगळी करावी, केव्हा तो आपल्याला भेट देईल. पूर्णपणे उपासना करावी, पूर्णपणे श्रवण मनन पूर्ण करावं, सगळं करावं. आता मी केलेलं आहे, तुला जेव्हा भेट द्यायची तेव्हा तू दे. आपण तयारी करावी, नाहीतर मग झोपेची रात्रभर वाट पाहिली, झोपच आली नाही, कशी काय येईल ती झोप. थोडा वेळ पण दिला पाहिजे ना. तसं परमात्मा म्हणतात, यांनी सगळी साधना केली आहे, आता मला त्यांच्या घरी जायचं आहे. जाणोनी हरी, त्यांच्या घरी आला चोरी, त्यांच्या घरामध्ये आला त्यांच्या अंतःकरणाची चोरी करून ठेवण्यासाठी. आता हे योगाचं वर्णन आहे पुढे थोडंसं. गडिया बाहेरी ठेवणी पूर्वद्वारे श्रे, आपल्याबरोबर असणारे जे काही गडी आहेत, जे काही मित्र आहेत, सवंगडी आहेत, त्या सवंगड्यांना बाहेर ठेवून पूर्वद्वारे श्रे, त्यांनी पूर्वेच्या दरवाजाकडून प्रवेश केला. काय म्हणायचं मग आता? हां, विस्तार पण होईल. त्या इडा पिंगला सुषुम्ना, त्या षडचक्रांचं भेदन जसं केलं आहे, त्या योगाचं वर्णन ह्या ठिकाणी आलेलं आहे. ते तुम्ही पाहून घ्या, तुम्ही त्यातले तज्ज्ञ आहात म्हणून. त्यामुळे पूर्वद्वारे तो शिरे, पूर्वद्वारे शिरे असं म्हणताना तो इडा पिंगला यांच्यामध्ये सुषुम्ना नाडी जी आहेत, त्या सुषुम्ना नाडीच्या मधून तो वरती षडचक्राचं भेदन सहस्र चक्रापर्यंत जी जातो, तसा त्याप्रमाणे तो परमात्मा शिरलेला आहे, तो आतमध्ये शिरलेला आहे. त्याच्या भयभीत झाले, चुकलं का? हा, त्याच्या भयभीत चाले, पिलंगत भोवत आले, पाहे तव देखी येले नवनीत पुढे. त्याच्या भयभीत चाले म्हणजे त्या सगळ्या गोपिका त्या परमात्म्याला पकडून ठेवण्याकरता अगदी ससज्ज आहेत, हे परमात्म्याने जाणलं आणि त्यामुळे त्यांच्या भयभीत चाले, त्यांच्या त्या भीतीने तो परमात्मा चोर पावलाने हळूहळू 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 त्यांच्यामध्ये तो प्रवेश करू, त्या घरात प्रवेश करू लागला. म्हणजे काय त्या भाग्यवान गोपिका असेल, न तत्र चक्षुर गच्छति न प्राण न मनो न विद्मो असं म्हणणाऱ्या ते उपनिषद श्रुती. पण हा म्हणतो श्रुतीला म्हणू द्या, मी स्वतःहून प्रवेश करतोय, आता त्यांच्या मनात प्रवेश करतो, त्यांच्या बुद्धीत प्रवेश करतो, त्यांच्या अंतरंगात प्रवेश करतो. न गच्छती, तो म्हणतो अहम गच्छती, गच्छामी, मी प्रवेश करतो, मी आता जातो त्या ठिकाणी. कसा जातो? सावकाश जातो. त्यांच्या भयभीत चाले, त्यांच्या पावलांची हालचाल कळू नयेत म्हणून तो अत्यंत सावकाश जातो. पिलंगत भोवत आले, आजबाजूला तो पाहतोय, या गोपिका मला पाहतात की नाही. पाहेतव देखिले नवनीत पुढे, आणि पाहतोय तर काय, जन्माजन्मांतराच्या अनेक जन्माच्या साधना करून अत्यंत पवित्र लोण्यासारखं त्यांचं मन, त्यांचं चित्त झालेलं आहे. खरं म्हणजे याचीच मी वाट पाहतोय. हे पवित्र अंतःकरणामध्ये येऊन या गोपाळ राहे तेथे, गोपाळ येऊन या तेथे आता प्रवेश करणार आहे, त्या ठिकाणी स्थानापन्न होणार आहेत. किती सुंदर ते अंतःकरण पाहिलं त्या भक्तांचं. उतरून या शिंके, चाखून या पाहे निखे. शिंके उतरून या. आता पुन्हा वर्णन करूया. शिंक्यावरती ते लोणी ठेवलेले आहेत, परमात्म्याने ते खाली उतरून घेतलं. तव देखी येले, परमात्म्याने पाहिलं, तव पाहे, नुसतं पाहिले नाही, नवनीत चाखे, आणि त्याचं ते नवनीताचं अनुभव घेतला, चाखलं. म्हणजे त्या भक्तांच्या हृदयाची परीक्षा घेतली. किती शुद्ध अंतःकरणाचा आहे, अंतःकरणामध्ये काही कामना आहे का, काही अभिलाषा आहे का, का सर्व संग परित्याग केलेला आहे? नाही, म्हटले खूप शुद्ध आहे. शिंके उतरोनी निके चाखून या पाहे, अत्यंत चांगलं आहे, शुद्ध आहे, ताजं आहे, असं परमात्म्याने चाखून घेतलं, अनुभवून घेतलं. आणि गोडतेची एक, आणि ते अत्यंत गोड आहेत, आणि गोड असल्यामुळे एका एके हाती लांबवितो. हे असल्यामुळे गोपाळांना सांगितलं, उभे राहा, तू त्याच्या हातावर उभे राहा, तू त्याच्या हाताला उभे राहा. एकमेकाने एकमेकाच्या हाताला अंतर असेल
तेवढं उभे राहा म्हटले. आणि हातोहात परमात्म्याने त्या गोपिकांच्या घरामध्ये असणारं लोणी म्हणजे चित्त ते लांबवलं. म्हणजे परमात्म्याने त्यांचं चित्त आपल्याकडे घेऊन आकृष्ट करून त्याची चोरी केली. जाणे राखती तयास ते ते अधिक, जाणे राखती तयासी ते ते अधिकची नासी. जे लोक आपल्या घराची राखण करतात म्हणजे आपल्या साधनेची राखण करतात, कुणी येऊ नये, कुणी पाहू नये, माझी साधना किती झालेली आहे, ते अधिकची नाशी. परमात्मा तिथे जाऊन त्यांच्या घरामध्ये अधिकच नाश करतात दह्या दुधाचा. म्हणजे तिथे जाऊन त्यांचं प्रारब्ध क्रियमान संचित यांचा अधिकच नाश करून टाकतात. बस याला आता प्रारब्धही नाही ठेवायचं, संचित नाही ठेवायचं, क्रियमान नाही ठेवायचं. आता त्याला निर्द्वंद्व करायचं आहे, कर्मातीत करायचं आहे. मग लावी हात पुसी, पुन्हा आपण वर्णन करूया. मी माझ्या घरामध्ये कोणी येऊ नये म्हणून जे काळजी घेतात, भगवंत त्यांच्याच घरामध्ये जातो आणि दह्या दुधाचा नाशधूष करतो. परंतु ही कोणी चोरी केली आहे हे कळावं म्हणून मग लावी हात पुसी चोरी जाणावया. चोरी जाणावया हात पुसी लावी. हात त्या ठिकाणी लावतो, पुसतो आणि कळावं म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे. त्याच्याशिवाय दुसरी कोणी चोरी केली नाही हे कळण्याकरता त्यातला चोरीचा मागमूस तिथे ठेवून तो जातो. जाणोनिया नारी मूळ वर्म द्वारधरी, मांज माझ कोंडोनिया भितरी घरात धरी. सहस्रार चक्रापर्यंत जाऊन त्या परमात्म्याच्या कुंडलिनीचा तो, सहस्रार चक्रापर्यंत जाऊन त्या परमात्म्याच्या कुंडलिनीचा तो साक्षात्कार झाला, त्या परमात्म्याच्या दर्शनाचा. असंही थोडंसं वर्णन या योग भूमिकेतून घेता येईल. त्यामुळे त्या परमात्म्याला आत कोंडून ठेवले आहे. कारे नागविशी माझी मुळी लागलासी. हे परमात्मन, का मला फसवतोस रे तू, माझ्या मुळाच्या पाठीमागे का लागलास आहे. आता आणवीन तुझपासी मागे खादले ते. आतापर्यंत जे जे माझं तू खालं आहे ना ते तुझ्याकडनं सगळं मागून घेईल बरं का. तू माझ्या पाठीमागे का लागला आहेस आहे, सारखं माझ्या पाठीमागेच येतोस, माझ्या पाठीमागे येतोस तू. अशा त्या गोपिका म्हणत असताना भगवंताने ठरवलं चोरी पण करायची, चोरीचं चिन्ह पण दाखवून द्यायचं आणि ज्याने चोरी केली तोही त्यांना हाताला पकडून द्यायचं. घ्या, पकडा मला. एम एव येश वृणुते ते न लभ्या तस्यैष आत्मा विवृणुते तनुम स्वाम. मी स्वतःच तुमच्या समोर प्रगट होतो आणि पकडा मला. म्हणजे उपनिषदातल्या मंत्राचा अर्थ त्या गोपींनी त्या परमात्म्याला पकडून सार्थ केला. आता त्या मंत्रावरती भाष्य करण्याची गरज नाही. त्या परमात्म्याला त्यांनी पकडलं. कुठं पकडलं? दोही संधी बाहे, म्हणजे इथे पकडलं, दोन्ही संधीच्या मध्ये. दोही संधी बाहे धरोणी नेती माते पाहे. त्या परमात्म्याला पकडून त्या आईच्याकडे त्या गोपिका घेऊन जातात. काय नाशी केली आहे ह्या परमात्म्याने, कशा कशाचा नाश केला आहे. दह्याचा केला, दुधाचा केला, प्रारब्धाचा केला, क्रियामनाचा केला, संचित केला, काही घरात ठेवलं नाही. म्हटले घरा माझी याने काय नाश केली आहे. घरामध्ये, या देहरूपी घरामध्ये यांनी कशा कशाचा नाश केला आहे तुम्हाला काय सांगू. तुका म्हणे मुख त्याचे वाटो नेदी दुःख, दसवंती कौतुक करुणी रंजविल्या. ह्या गवळणीचा समारोप करत असताना जगद्गुरु तुकोबराय यशोदा मातेची आणि त्या गोपिकांची दोघींचीही भूमिका आपल्याकडे घेतात आणि ते म्हणतात त्याचे मुख दुःख नेदी वाटो. त्या परमात्म्याला पकडलं, याने चोरी केली याच्या निमित्ताने त्या सगळ्या गोपिकांनी त्या परमात्म्याचं मुख पाहिलं आणि अनंत जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा. त्या परमात्म्याचं मुख पाहिल्यानंतर अनंत जन्माचे दुःख नाहीसे होतं. मग आता त्या परमात्म्याचं मुख पाहिल्यानंतर आमच्या घरातलं दूध नष्ट झालं, दही नष्ट झालं, ताक नष्ट झालं, ह्या नष्ट होण्याचं दुःख त्यांना होईल का? कारण का होणार नाही म्हटले, त्याचे मुख दुःख वाटो नेदी. त्या परमात्म्याचं दर्शन झाल्यानंतर आता कोणतंच अधिभौतिक, आध्यात्मिक आणि अधिदैविक कोणतंच दुःख वाटू देत नाही. उलट जिच्याकडे तक्रार घेऊन गेली अशी दसवंती, अशी यशोदा माता, तिने काय केलं, तुम्ही ह्या परमात्म्याला पकडलं
अहो म्हटले त्या परमात्म्याला पकडण्याकरता किती जणांनी प्रयत्न केला. इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती, श्रुती शास्त्र तेही यातेची स्तविती, महासिद्धी मुनी ध्यानी आराधिती. आणि असा असणारा परमात्मा निळा म्हणे तो हा जोडला सांगाती. व तुमच्या हातामध्ये तो परमात्मा सापडला, तुम्ही त्याला पकडलं, तुम्ही किती भाग्यवान आहात. तुम्ही वेदापेक्षा भाग्यवान आहात, पुराणापेक्षा भाग्यवान आहात, शास्त्रापेक्षा भाग्यवान आहात, श्रुतीपेक्षा भाग्यवान आहात. तुमच्या भाग्याची गणनाच करता येणार नाही असं म्हणून त्यांचंच कौतुक केलं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, रंजविल्या दसवंती कौतुक करुणी रंजविल्या. यशोदा मातेने त्या गोपिकांचं कौतुक करून त्यांचंच रंजन केलं, म्हणजे त्यांचंच मनोरंजन केलं. आणि यशोदा माता आणि गोपिका त्या परमात्म्याचं मुख पाहता पाहता त्या परमात्म्याच्या लीलेच्या वर्णनामध्ये त्या तदाकार झाल्या, एकरूप झाल्या. आणि याच्या पुढे काय बोलायचं. ज्याला पाहिल्यानंतर बोलताच येत नाही त्याला पाहिल्यानंतर न बोललेलं हेच चांगलं बोलणं आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ की जय. आत हरी बाहेर हरी, आत हरी बाहेर हरी. हरीने घरे कोंडिले, हरीने घरी कोंडिले, हरीने कामा घातला चिरा, हरीने कामा घातला चिरा. वितवरा मोकलिले, वितवरा मोकलिले, हरीने कामा घातला चिरा, हरीने कामा घातला चिरा. हरीने जीवे केली साठी, हरीने जीवे केली साठी. पडली तुटे सकळासे, पडली तुटे सकळासे, हरीने कामा घातला चिरा, हरीने कामा घातला चिरा. तुका मने वेगळा नो हे, तुका मने वेगळा नो हे. हर्या भावे भोवताला, हर्या भोवे भोवताला, हरीने कामा घातला चिरा, हरीने कामा घातला चिरा. वितवरा मोकलिले, हरीने कामा, हरी वितवरा मोकले, वितवरा मोकले, वितवरा मोकले,
कमा घातला चिरा हरणे कमा घातला चिरा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्यांनी कोणी ग्रंथ घेतला असेल तो ग्रंथ जमा करा आणि पास घेऊन भोजन कक्षाकडे राम मंदिरापासून जा. जेवण करून या. पुढील सत्र ठीक 3 वाजता सुरू होईल.